मला आनंद आहे गोष्टीत आहे. परिचर्चा दरम्यान माझ्यावर टीका झाली, देवराम लांडे जातीवादी आहे. आणि तुम्ही जेवढे बुथवर बसलेत हे सगळे मराठी समाजाचे माझे बहादर आहेत. मराठी समाजाचे बहादर आहेत, बहादर. एकही आदिवासी नाही. म्हणून मी सर्व जाती धर्मांसंग प्रेम करतोय. फक्त मतासाठी राजकारण मला बदनाम करतात. तर देवराम लांडे जातीवादी आहे. देवराम लांडे जातीवादी आता तर पुतळे लावायचे, त्यांचाच वडापाव, त्यांचाच मत, एवढा खुशी खुशी आहे का नाही? काय होईल, काय होईल परिस्थिती? विजयी देवराम लांडे 100%. ते जातीवादी आहे, तरी तुम्ही काम का करता? अहो तसं त्यांची बदनामी चालू आहे ती. हो, लांडे साहेब तुम्ही काय उत्तर दिलं नाही. रस्ते वगैरे बनवले, मी बनवले, शरद सोनवणे म्हणाले. देवराम लांडेंकडे एवढ्या गाड्या कुठून आल्या? आता मी 9 तारखेला बोलेल. रस्ते बनवले, सगळे गुडघ्यात गेले खड्डे, एका वर्षात खड्डे पडले. ते रस्ते बनवले कोणासाठी बनवले मला हेच कळत नाही. आता वडापाव खाऊ द्या, बोलू 9 तारखेला. शरद दादा बोलणार. हो, थोडा मोठ्या आमदाराला यावं लागतं. माझ्या मतदारसंघात माझ्यावर टीका करा, याच्यापेक्षा मोठं काहीच नाही जीवनात. ज्या आमदारांनी 3 उमेदवारांना फसवलं, त्यांच्या तिकीट जाहीर केल्या आणि त्यांना कुकडीच्या शेपटी घेतल्या आणि दुसरा आयात उमेदवार आणलं, त्या आमदाराबद्दल काय बोलावं? त्याच्यामुळे आमदार साहेबांना माझी विनंती आहे का तुम्ही मोठे संदीप भाऊ 9 तारखेला यायला मजा येईल जरा. भाषण करणार. खुशी खुशी तुम्ही 9ला या. 9ला सगळ्या विरोधकांची हजेरी होईल का परत? त्यांच्या सगळ्यांचे उत्तर सगळ्यांना भेटतील 9ला. त्यांना म्हणा मागचा दरवाजा बघून तू आताच, नंतर सापडणार नाही. वादळामध्ये काय वादळाची सायना आली ना, याला कुडून जावं कळणार नाही. त्याच्यामुळे मीडियाच्या माध्यमातून सांगतो, मागचा दरवाजा बघून ठेवा, कारण वादळाची सायना पुढून येईल. मी येतात कुठून. पण तुमचा विजय होईल ना? नाही, तुमच्या अंगावर येईल हे सगळं भाषण. शक्यत नाही. आपलं काम बोलते. आणि ही जिल्हा परिषदेची निवडणूक गोरगरीब जनता आणि शेतकरी वर्गाने हातामध्ये घेतलेली आहे. मी कुठेही प्रचारला गाडी लावली नाही, भोंगा लावला नाही, काय नाही. फक्त आता 9 तारीख म्हणजे परवा या टायमापोत कळून जाईल. तेव्हा जास्ती वेळ नाही. संदीप भाऊ तुम्ही पण तेवढं मत द्या घड्याला. संदीप भाऊ तुमचं मत द्या, तुम्ही मतदार आहेत माझे, तुमचं मत वाया जाणार नाही. धन्यवाद. नाव कोण गोगरे? अच्छा, काय सांगाल? काय नाही, आता एवढंच सांगणार का आता फक्त अजितदादासाठी शेवटचं एकदा घड्याळ. अजितदादासाठी? हा, श्रद्धांजली म्हणून एकदा घड्याळ. बर, यापूर्वी जरी दादा किती लोक म्हणत असली का जातीवादी जातीवादी, जातीसाठी नाही. आता आतापर्यंत घड्याळाचं काम केले, आता पण घड्याळच करणार. लोकांना काय सांगाल? लोकांना सांगणार घड्याळच. तुम्ही चांगले दाखवलं ना ते तांगा दोन म्हणजे आधी चांगली बोलते संदेवाले, मजा आली पाहायला. शरद दादा म्हणत होते हे रस्ते मी केले का नाही? लोक काय जाऊ दे, आपण बोलू 9ला. बरं, काय परिस्थिती आहे आपल्या भागातल्या रस्त्यांची सांगा. नाही एवढे काही खास नाहीत ना, खड्डे वगैरे आहेच आहेत. आता ते पहिल्यापासून तशीच परिस्थिती. काय रस्ता कसे चांगले आहेत का? फक्त थोडं रस्त्यावर लक्ष द्यावा, बाकी बाकी काय बाकी एकदम व्यवस्थित आहे दादांचं. दादांनी फक्त रस्त्यावर